नमस्कार लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना महिलांना पोर्टलवर एरर, सर्व्हर डाऊन किंवा OTPच येत नाही अशा समस्या निर्माण होत असताना दिसून येत आहेत। त्यामुळे महिलांना ई-केवायसी करताना मनस्ताप होत आहे। तसेच काही महिलांना वडील किंवा पती हयात नाहीत किंवा पतीसोबत घटस्फोट झालेला आहे, अशा महिलांना आधार केवायसी करताना त्या ठिकाणी समस्या निर्माण होत आहेत। अशा महिलांनी कोणाचं आधार कार्ड वापरायचं, त्यांच्या नातेवाईकांचं वापरायचं का आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची का? तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना पती किंवा वडिलांचं जे आधार कार्ड आहे ते वापरणं बंधनकारक आहे। अशा महिलांनी ई-केवायसी करताना आधार कार्ड उपलब्ध नसल्याने त्या ठिकाणी अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहेत। तसेच अनेक विधवा निराधार महिला आहेत, त्यांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केलेली आहे, कारण सगळ्यात जास्त गरज त्याच महिलांना आहे। त्यामुळे शासनाने पर्यायी उपाय काढावं अशी देखील मागणी त्या ठिकाणी केली जात आहे। त्यावर शासनाने ज्याचे वडील नाहीत किंवा पती हयात नाहीत अशा महिलांना लाभ सुरू ठेवण्यात येण्याचं स्पष्ट केलेलं आहे। काही दिवसांनी यावर नियोजन करण्यात येणार आहे। एकतर तुम्हाला ई-केवायसीची तारीख वाढवून दिली जाईल, 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे, ती वाढवून मिळेल, किंवा पती आणि वडील नसणाऱ्यांचे जे आहे त्या ठिकाणी आपल्या पोर्टलवरती एक नवीन ऑप्शन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल, जेणेकरून त्यावरून ज्या विधवा आहेत, ज्यांना पती नाही, ज्यांचे वडील नाहीत, अशा देखील केवायसी करू शकतील। तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।